हॅलो नमस्कार, मी सांची माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत। सगळ्यांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ। तुम्हा सगळ्यांची चांगल्याची स्वामीवरच पूर्ण करत ही स्वामीचरणी प्रार्थना। गणपती बाप्पा मोरया। संकष्टीला हिंदू धर्मात विशेष महत्त्व आहे। आपल्या सगळ्यांना माहीतच असेल की कोणतीही पूजा करण्याआधी गणेशाचं पूजन केलं जातं। उद्या म्हणजेच 28 तारखेला संकष्टी आहे। संकष्टीचं व्रत आपण सगळेच जण करतो। मनोभावे आपल्या लाडक्या बाप्पाची पूजा प्रार्थना आरती करतो। संकष्टीला बरेच जण उपवास देखील करतात। बाप्पाच्या आवडीचे आपण मोदक नैवेद्य म्हणून अर्पण करत असतो। आपणा सगळ्यांना माहीतच असेल की बाप्पा हा बुद्धीचा देवता आहे, तो विघ्नहर्ता आहे। म्हणून पूजापाठ करताना या 4 गोष्टींची काळजी आपण घेतली तर बाप्पा आपल्याला सगळ्या संकटातून बाहेर काढेल। आता हे नियम महिलांसाठीच असल्याचं कारण म्हणजे त्या घरात विशेष सक्रिय असतात। कोणत्याही घरातील बारीक सारीक गोष्टींकडे त्यांचं बारीक लक्ष असतं। बाप्पाच्या आशीर्वादाने घरावरील संकटे दूर होतात। जाणून घेऊया कोणत्या आहेत त्या 4 गोष्टी। स्त्रियांनी बाप्पाची पूजा करत असताना पिवळी साडी किंवा पिवळे वस्त्र परिधान करायचे। पिवळी वस्त्र किंवा पिवळी साडी नसेल तर कोणत्याही कलरचे तुम्ही वस्त्र परिधान करू शकता, परंतु काळ्या रंगाचं वस्त्र तुम्हाला या दिवशी परिधान करायचं नाही आहे। संकष्टी चतुर्थी हे व्रत चंद्रदर्शन घेऊन मगच उपवास सोडायचे असे शास्त्रात देखील सांगितलेले आहे। चंद्रदर्शन घेताना चंद्राला नैवेद्य दाखवून पाण्याने अर्घ्य द्यायचं आहे, पण अर्घ्य देत असताना पाण्याचे थेंब आपल्या पायावर उडणार नाही याची काळजी स्त्रियांनी घ्यायची आहे। संकष्टीला आपण अथर्व शीर्षकचं पठण करायचंच आहे। नैवेद्य म्हणून त्यांच्या आवडीचे मोदकही आपण करतो। या गोष्टींबरोबरच हे नियम पाळले तर आपले व्रत पूर्ण होते। संकष्टी चतुर्थीच्या दिवशी उपवास करणाऱ्यांनी आणि घरातील सदस्यांनी संध्याकाळी अथर्व शीर्षकचं पठण करावे। हे तुम्ही 21 वेळा 11 वेळा केलात तरी चालेल, शक्य नसेल तर कमीत कमी 1 वेळा तरी करावे। हे वाचल्याने डोकं मन शांत राहतं आणि मगच माणसाला नवनवीन गोष्टी आत्मसात करण्यास मदत होते। संकष्टी चतुर्थीच्या दिवशी बाप्पाला जास्वंदीचं फूल 21 दुर्वाची जोडी अर्पण करावी, कारण हे दोन्हीही बाप्पाला अतिशय प्रिय आहेत। परंतु या गोष्टी दोन्ही मिळाली नाही तर गणपती बाप्पाला लाल फूल किंवा गुलाब अर्पण करावे। पण तुळस कधीही गणपती बाप्पाला वाहू नये। गणपती बाप्पाला तुळशी वर्ज्य आहे, तर या गोष्टींचे पालन करून गणपती बाप्पाचे पूजन करायचे आहे। गणपती बाप्पाची षोडशोपचार तुम्हाला पूजा करायची आहे। संकष्टी चतुर्थीच्या दिवशी पंचामृताने गणपती बाप्पाला स्नान करायचं आहे, म्हणजेच मूर्तीवरती अभिषेक करायचा। जर तुम्हाला वेगळी पूजा मांडणं शक्य असेल तर तुम्ही त्या दिवशी चौरंगावरती लाल वस्त्र ठेवून गणपती बाप्पाची षोडशोपचारे पूजा करायची आहे। नैवेद्यामध्ये त्यांना आवडीचे मोदक अर्पण करायचे आहे, तर तुम्हाला मोदक शक्य नसेल तर त्यांच्या आवडीचे लाडू अर्पण करू शकता। संकष्टी चतुर्थीला गणपती बाप्पाचे पूजन केल्याने गणपती बाप्पा प्रसन्न होतात आणि भरभरून आपल्याला आशीर्वाद देत असतात। या दिवशी तुम्हाला 1 माळ जप करायचा आहे। ओम गण गणपतीये नमः या मंत्राचा 1 माळ तुम्हाला जप करायचा आहे। संकष्टी चतुर्थीला गणपती बाप्पाची पूजा करायला कोणीही विसरायचं नाही आहे। तुम्हाला गणपती बाप्पाला ताजी फुलं अर्पण करायची आहे। गणपती स्तोत्राचं तुम्ही पठण करू शकता। अथर्व शीर्षांचं तुम्हाला पठण करायचं आहे आणि आपल्या मुलांसाठी प्रत्येक आईने हे नियम नक्की पाळायचे आहेत। अशी माझी छोटीशी माहिती, छोटासा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। भेटू आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।